एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी कंबर कसलेली असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वेगळी भूमिका घेतली. मराठा आणि कुणबी यात फरक आहे. कुठलाही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलंय. कुठल्याही मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र नकोय, ते कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत असा दावाही नारायण राणेंनी केलाय. मनोज जरांगेंनी जातीचा अभ्यास करावा असा सल्लाही नारायण राणेंनी जरांगेंना दिलाय. नारायण राणे यांची ही भूमिका दुतर्फी तर नाही ना, हेही आपण बघितलं पाहिजे. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावे की नाही याबाबतचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली 21 मार्च 2013 रोजी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण आहे त्याप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे याची शिफारस नारायण राणेंच्या या समितीच्या अहवालात करण्यात आली. या अहवालाच्या जोरावर मराठा समाजाला काँग्रेस राष्ट्रवादीने सरकारने 16% आरक्षण देऊ केलं. पण पुढे कोर्टाने यावर स्थगिती आणली. आरक्षण देण्यासाठी हे सिद्ध करणे आवश्यक आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागास आहे. मराठा समाजाचा भाग असलेल्या कुणबींनी याआधीच ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळत आहे. राणे समितीने असं म्हटले की सगळेच मराठे कुणबी आहेत, त्यामुळे ते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टींनी मागास आहेत. कारण कुणब्यांचं मागासलेपण याआधीच सिद्ध करण्यात आलं आहे. आता मराठा समाज कुणबी आहे की नाही हे नारायण राणेंना त्यांनाच माहीत. पण ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट वेन रसेल यांनी त्यांच्या द ट्राईब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्स ऑफ इंडिया या पुस्तकात कुणबी हा समाज मराठा असल्याचं म्हटलं आहे. मराठा समाज हा लष्करी सेवेत होता, पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे. नेमकं कोणत्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समाजाला सुरुवात झाली हे अद्याप निश्चित समजले नाही असं या पुस्तकात म्हटलं आहे. पण मराठा आणि कुणबी समाज एकच आहे असा दावा नारायण राणे समितीने केला होता. त्यांच्या अहवालात म्हटले आहे की महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे, पण युद्धाच्या काळात हा तलवार घेऊन लढण्यात पटाईत झाला होता. याच वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळातील कुणबी मराठ्यांचा लष्करी पेशा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नाला लक्षणीय भर पडली. मोगलांच्या मुलाखतीतून मिळणाऱ्या चौथाईच्या हक्काने महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी झाली. 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य बुडवले. त्यानंतर महसुलाच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला. अहवालात महात्मा फुले यांच्या साहित्याचा संदर्भ देऊन म्हटले आहे की ज्या शेतकऱ्याचे वर्णन महात्मा फुले यांनी केले आहे तो शेतकरी कुळवाडी म्हणजेच कुणबी आहे. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा असूड, इशारा अशा पुस्तकांमधून ज्या शेतकऱ्यांच्या हालाकीचे वर्णन केलेले आहे तो प्रामुख्याने मराठी कुणबी शेतकरी आहे. संत तुकाराम महाराजांच्या बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंभे असतो मेलो या अभंगाचा संदर्भ देऊन तुकोबा हे शेतकरी कुणबी असे म्हटले आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी असं म्हटलं होते, मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी व शिपाईगिरी. कुणब्यांचा शेतकी एकच, असं आम्ही यावर म्हटलो. यावरून मराठे हे कसब्यात राहणारे आणि कुणबी गावखेड्यात राहणारे हे सिद्ध होते. पण या दोघांचा इतका एकजीव झाला आहे की धंद्याच्या दृष्टीने त्यांच्यात भिन्न कल्पने केवळ अशक्य झाले आहे. 100 वर्षात म्हणजे तिसऱ्याच पिढीत मराठ्यांचा कुणबी आणि कुणब्यांचा मराठा म्हणजे शेतकऱ्याचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलाटपालट निदान महाराष्ट्रात तरी गेल्या 2000 वर्षात बेमालूम चालू आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थाने 1931 मध्ये जातीनिहाय जनगणना सुरू केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे 16.29% आणि 7.34% होती. 1931 ते 1945 या कालावधीत बहुतांश कुणबी समाजाने स्वतःला कुणबी म्हणणे बंद करून मराठा असे संबोधण्यास सुरुवात केली. समितीने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा समाजाची लोकसंख्या 32.14% असल्याचं म्हटले होते.
मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहे आणि कुणबी समाज तर इतर मागासवर्गीय आहे. त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस समितीने केली होती. मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाज वेगळे आहेत असे म्हणणारा देखील एक मतप्रवाह आहे. कुणबी आणि मराठा हा एक समाज आहे असा जो दावा आहे तो तितका खरा नाही. याचं स्वरूप आपल्याला वर्गाच्या स्वरूपात समजून घ्यावं लागेल. जमीनदारी गेल्यानंतर याच वर्गातील लोक शेती करू लागले, पण तत्कालीन जमीनदार वर्ग आणि कुणबी या दोन्ही वर्गात फरक होता. कुणबी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग, तर ज्यांच्या मालकीची जमिनी होती तो वर्ग जमीनदार, वतनदार किंवा प्रशासकीय पद असणारा वर्ग होता, असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणे सांगतात. महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक, कूर, भोज, कलजुरी, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, हेय्य, गुजर, कदंब, मानंक, यादव हे सर्व क्षेत्रीय राजवंश होऊन गेले. त्यांचे कुलसंबंधित आणि वंशज हे देखील क्षत्रिय होते. याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं. याच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत, चंद्रवंश आणि सूर्यवंश. या दोन वंशात मराठ्याची 96 कुळांची विभागणी झाली आहे. त्याच कुळांना 96 कुळे म्हणतात अशी माहिती प्राध्यापक रामकृष्ण कदम यांनी लिहिलेल्या मराठा 96 कुले या पुस्तकात आहे. सूर्यवंश आणि चंद्रवंशाच्या उगमाबाबत पुराणांमध्ये आख्यायिका आहेत. सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंश हा ययाती यांच्याशी संबंधित असल्याचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आला आहे. 11व्या शतकापासून 96 कुळे ही संकल्पनेचे स्पष्ट स्वरूप लक्षात येण्यास सुरुवात झाली. सैन्यात नसलेले मराठे शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाज कृषक समाजातून येत असे. याचाच अर्थ असा की मराठे हे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते. व्यवसायाच्या आधारावर त्यांना मराठा, क्षत्रिय आणि कुणबी असं वर्गीकरण झालं, असं इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक इंद्रजित सावंत म्हणतात. 96 कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या ती सरकार दरबारी 96 कुळी मराठा असा या समाजाचा उल्लेख केला जात नाही. 96 कुळी ही कागदपत्री जात नाही. शाळेच्या दाखल्यावर अनेक लोक फक्त मराठा असा उल्लेख करतात. 96 कुळी मराठा ही जात नसून तो कुटुंबाचा समूह आहे असे सोनवणे सांगतात. जे शेती करतात ते कुणबी. 96 कुळी मराठा आणि सामान्य मराठ्यांमध्ये काही फरक नाही. पर्यायाने मराठा आणि कुणबी एकच आहेत. काही मराठ्यांच्या राजघराण्यांशी संबंध जरी असला तरी त्यांचे प्रमाण कमी आहे. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात कुणबींची संख्या कमी आहे. त्यामुळे तेथे आरक्षणाची मागणी जोर धरत आहे असं निरीक्षक सांगतात. पण असं का आहे? 60च्या दशकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी मराठा नसून मराठा कुणबी आहे अशी मांडणी केली आणि ती घटनात्मकरित्या मंजूर करण्यात आली. त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र आम्ही जमीनदार आहोत, आम्ही स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायचं का असं म्हणत पंजाबरावाच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले. आता 40 वर्षांनंतर विदर्भातील पूर्वश्रमींच्या मराठा शेतकऱ्यांची तिसरी पिढी कुणबी प्रवर्गात आरक्षणाचा लाभ घेत आहेत, तर इकडे मराठवाड्यातला मराठा शेतकरी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला आहे, असं ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी व्यक्त केलं आहे. सातवाहनांच्या काळात महारठी हे पद अस्तित्वात होते. आजच्या काळात जसा जिल्हा असतो तसा त्या काळच्या प्रांतात रठ्ठ असं म्हटले जायचे. या प्रांताच्या प्रमुखाला महारठ्ठ असं म्हणत. आताच्या काळात जसा कलेक्टर असतो त्याप्रमाणे हे प्रशासकीय पद होते. महारठ्ठ हा शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नावारूपाला आला. महारठ हे पद पूर्वी वंशपरंपरागत नव्हते, पण कालांतराने ते पद वंशपरंपरागत झाले. अनेक वर्ष केवळ प्रशासकीय पद असणाऱ्या लोकांमध्येच लग्न जुळली, त्यामुळे त्यांना जातीचं स्वरूप मिळालं. कालांतराने ज्याच्याकडे जमीनदारी राहिली नाही किंवा विभागणी होत होत अल्प जमीन हाती राहिली ते लोक स्वतः शेती करू लागले. तो वर्ग शेतकरी किंवा कुणबी म्हणून नावारूपाला आला असे आपण म्हणू शकतो, असे समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणे सांगतात. संपूर्ण मराठा ही एकच जात आहे.
जर जातीचे समूह आहे असं म्हटलं तर इतर कोणत्या जाती त्यामध्ये येतात ते आपल्याला सांगावं लागेल. आणि जर पोट जाती त्यामध्ये आहेत असं आपण म्हणणार असू तर सर्वच जातींमध्ये पोट जाती आहेत. ब्राह्मणांमध्ये पोट जाती आहे तरी देखील ब्राह्मण हा जातीचा समूह नाही तर ब्राह्मण ही जात ठरते. त्याचप्रमाणे मराठा कुणबी, शहाण्णव मराठा हे सर्व एकच म्हणजे मराठा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं की मिळू नये, ते कायद्याने शक्य आहे की नाही वगैरे या सर्व पेचांच्या मुळाशी मराठा समाजाची क्लिष्ट रचना आहे असं दिसून येतं. समाज व्यवहारातील जात, कागदपत्रे असलेली जात आणि ऐतिहासिक संदर्भातील जात या भिन्न असल्यामुळे अनेकांना कायदेशीर अडचणी येत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर दिल्याशिवाय मराठा आरक्षणाचा निकाल कोर्ट लावू शकणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.